मनसेसोबत युती करण्याचा प्रश्नच येत नाही असं हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटलंय। मनसे इंडिया अलायन्सचा घटक नसल्यानं युती शक्य नाही असं सपकाळ यांनी म्हटलं। इंडिया अलायन्समध्ये जाण्याच्या अनुषंगानं मनसेचा कुठलाही प्रस्ताव नाही असंही हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटलं। मनसे सोबत घ्यायचं का, कशा प्रकारचं राहणार आहे, स्वबळावर लढणार आहे की महाविकास आघाडी, कशा प्रकारचं समीकरण एकूण राहणार आहे? भारतीय राष्ट्रीय काँग्रेसनी या संदर्भात जिल्हा स्तरावर निर्णय घेण्याचे अधिकार हे देण्यात आलेले आहे आणि त्या अनुषंगानं साधक बाधक स्वरूपाची चर्चा सुरू झालेली आहे। येणाऱ्या 12 तारखेला पार्लमेंटरी बोर्ड लावलेले आहे। पार्लमेंटरी बोर्डात तशा प्रकारचे सर्व प्रस्ताव हे राज्य स्तरावर येतील। मात्र इंडिया अलायन्सच्या पार्टनरच्या समवेतच आघाडी आणि युती करण्यासंदर्भात सूचना दिलेल्या आहेत। जे इंडिया अलायन्सचे घटक नसतील त्यासोबत आघाडी करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही। म्हणजेच मनसे महाविकास आघाडीमध्ये लढणार नाही किंवा युती मनसे सोबत नाहीच। या संदर्भात इंडिया अलायन्स मध्ये जाण्याच्या अनुषंगानं असा कुठलाही प्रस्ताव मनसेचा हा आलेला नाही। आजपासून 4 दिवसाच्या दौऱ्यावर उद्धव ठाकरे आहे, मराठवाड्याची ते पाहणी करतात। अत्यंत चांगला निर्णय उद्धवजींनी घेतला आहे आणि शेतकरी आज हवाल दिलाय। मराठवाड्यातली परिस्थिती जी आहे ही अत्यंत हाताबाहेर गेलेली आहे। मागच्या आठवड्यामध्ये काँग्रेसचे खूप मोठे मोठे आंदोलनं त्या ठिकाणी झाले, कार्यक्रम त्या ठिकाणी झाले आणि अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना दिलासा देण्याच्या अनुषंगानं जर उद्धवजी तिथे जात असतील तर हे अत्यंत स्वागतार्ह बाब आहे। पंकज गादगे, पुढारी न्यूज, वर्धा।